ट्रॅव्हलिंग फिल्म आहे, कॉमेडी कॉमेडी आहे. चांगली गोष्ट ही आहे की त्याला कॉमेडी बरोबर मॅन कॉमेडी आहे, लोकांना डेफिनेटली रिलेटेबल आहे, आवडेल. आणि माझा रोल असा आहे की ऋषी नावाचं डॉक्टरचं कॅरेक्टर आहे, हु इज अ सायकॅट्रिस्ट. आणि मला वाटतं बाकी सगळी कम्प्लिटली अतरंगी कॅरेक्टर्स असताना त्यातला हा एकमेव सेन माणूस आहे जो व्यवस्थित विचार करू शकतो. आणि तो हिरोईनचा मित्र आहे खरं तर, पण त्याच्यात काय काय धमाल गोष्टी घडतात हे तुम्हाला फिल्म पाहिल्यावर कळेल. ऑडियन्स जाणार बघायला, त्यांच्या पैसे वसूल होणार ते मूवी डेफिनेटली होईल. कारण मला वाटतं तेवढा आनंद म्हणजे ही फिल्म अशी आहे की तिथे तुम्हाला फारसा विचार करायला लागणार नाही आणि तुम्ही शांतपणे जे काही मोमेंट्स एन्जॉय करण्यासाठी म्हणून थिएटरमध्ये डेफिनेटली जाऊन ही फिल्म बघू शकता. त्यामुळे मी असं म्हणू शकतो की येस, इट्स वर्थ युअर मनी. लास्टली काय ऑडियन्ससाठी तुम्ही ऑडियन्सला एवढंच सांगेन की मराठी सिनेमांवर आता जसं प्रेम करताय, आता थांबायचं नाही असेल किंवा गुलकंद असेल, या सिनेमांना जसा भरभरून प्रतिसाद मिळतोय, सर्व चांगल्या पॅशनेटली गेलेल्या सिनेमांना असाच प्रतिसाद देत जा.
कारण मराठी प्रोड्युसर्सना मराठी प्रोड्युसर जगला तर मराठी सिनेमे चांगले चांगले सिनेमे तुमच्यासमोर येतील. त्यामुळे असं मी म्हणत नाही की प्रत्येक सिनेमाला तुम्ही उचलून धरा. डेफिनेटली क्वालिटी ही ॲप्रिशिएट केली गेलीच पाहिजे. पॅशनेटली केलेली फिल्म ही ॲप्रिशिएट केली गेली पाहिजे. त्यामुळे तशा फिल्म्स नक्की उचलून धरा आणि तरच मराठी सिनेमाला जे पूर्वी आपण म्हणायचो गोल्डन डेज होते ते परत यायला अगदी आत्ताही आहेत असं मी म्हणेन, पण ते अजून प्रकर्षाने आपल्यासमोर येतील. थँक्यू. तमन्ना के बारे में यही कहूँगा कि ती खूप एक छान निर्माती आहे आणि मला पहिल्यांदा असा अनुभव आला की बरेच वेळेला कधी कधी नवीन निर्मात्यांबरोबर तुम्हाला काही थोडेफार वाईट अनुभव येऊ शकतात, पण ती खूप पर्टिक्युलर आहे प्रत्येक गोष्टीबद्दल. अगदी कलाकारांची व्यवस्था असेल, प्रोडक्शन रिलेटेड गोष्टी असतील, कुठेही तिने कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ज्या त्या वेळेला अवेलेबल होती. प्रोडक्शनची असेल, तुम्हाला कलाकारांना हव्या त्या गोष्टी असतील, प्रोडक्शन टीमला हव्या त्या, डिरेक्शन टीमला हव्या त्या गोष्टी असतील. त्यामुळे फिल्मची एक सर्टन क्वालिटी मेंटेन व्हायला खूप उपयोग झाला. त्या वाटतं आधी तर की आपण एखादा चित्रपट पूर्ण करतो, त्यात काम करतो, पण त्याला पूर्णत्व तेव्हाच येतं जेव्हा तो तुमच्या प्रेक्षकांसमोर येतो. तर पुन्हा एकदा नवीन चित्रपटातून तुम्हा सगळ्यांसमोर येते ह्याचा खूप आनंद होतोय. खूप छान चित्रपट आहे, सगळ्याच कलाकारांनी खूप छान कामं केलेली आहेत. संजय नार्वेकर सरांच्या बायकोचा रोल आहे हा. छान गोड भोळी बायको आहे, तिला एक वेगळा आजार आहे गमतीशीर. तर हे सगळं तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल. आमचा एक चित्रपटातला सुंदर चेहरा माझ्या बाजूला आहे. तो मुलगा जितका सुंदर आहे तितकाच समजून उमजून काम करणार आहे आत्ताच्या पिढीतला. तर निखिल अत्यंत गुणी कलाकार आहे, अत्यंत समजूतदार आणि गोड सहकलाकार आहे. थँक्यू सो मच. प्राजक्तासोबत काम करायला मिळते हे माझं भाग्य आहे, कारण तिची कॉमेडी बुलेट ट्रेनसारखीच असते, झपकन जाते ती आणि मजा करते. आणि अर्थात तिने आत्ता जो सिनेमा आला होता आता थांबायचं नाही, त्याच्यामध्ये इतकं कमाल काम केले. मी तिला फोनही केला होता. सगळेच कलाकार, म्हणजे आता सगळ्यांनाच माहिती आहे माझं भरत सरांवर किती प्रेम आहे, पण तो सिनेमा बघितल्यानंतर मला असं की यार काय फिल्म केली आणि काय कामं केली आहेत. त्यामुळे मला असं छान वाटतं की असे कलाकार सोबत असतात की ज्यांना ते माहिती असतं आता इथे कॉमेडी करायची का इथे सिरियस करायचं, हे तिला खूप चांगलं कळतं. आणि की एक आम्ही सिनेमा केला होता त्याच्यात जास्त आपण एकत्र काम केलेलं आहे. आणि या फिल्म मधली जो विनोद आहे ना निखिल, तो सगळा प्रसंगनिष्ठ विनोद आहे. त्यामुळे तो कायमच सुंदर असतो, कारण तो ओढून तडून करावा लागत नाही. ते प्रसंगाची निर्मितीच अशी असते की त्यातून विनोद निर्मिती होते. आणि त्यात हिला संजय नार्वेकर सरांसोबत अगदी, म्हणजे मी खरंच म्हणते की मला काहीच करावं लागलं नाही. संजय सरांच्या ऍक्शनला फक्त रिॲक्शन दिल्या की उत्तम विनोद निर्मिती होऊ शकते. म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता प्राजक्ता किती भाग्यवान असेल आणि ती काय प्रकारची कामं करते. एकीकडे भरत सरांसोबत स्क्रीन शेअर करते, एकीकडे संजय सरांसोबत स्क्रीन शेअर करते. त्यामुळे धमाल आहे. आणि फिल्ममध्ये मी मागाशी म्हणालो की मी डेझर्ट सारखा आहे. ही फिल्म अख्खी पण हे कमालीचं आखीव रेखीव डेझर्ट आहे. हे प्लान केलेलं सुंदर डेझर्ट आहे. पाहुणे आल्यावर घाईघाईने आज जाऊन आपण काहीतरी गोड करतो तसा हा पदार्थ नाहीये. हा छान समजून उमजून आखीव रेखीव केलेला, सुंदर छान थंड करून ठेवलेला, आनंद देणारा असं डेझर्ट आहे. माझ्यावर प्रेम केलं आणि मला पाठिंबा दिला, तसाच पाठिंबा आणि प्रेम मला पुढेही अपेक्षित आहे. सगळ्या प्रेक्षकांचे खूप आभार आणि खूप खूप प्रेम तुम्हाला सगळ्यांना. आणि कायम तिच्यावर प्रेक्षक प्रेम करणारच आहे. पण माझी आता याची इच्छा आहे की प्राजक्ताने नाटकामध्ये यावं. हो, लवकरच मला एखादं छान नाटक मिळालं तर लवकरच मला माझाही रंग. आमची भेट वारंवार होत राहिली, शनिवार रविवार. हो. पण आपल्या भेटीचं असं आहे ना निखिल की ती टू बी कंटिन्यूड आहे. त्याला मध्ये आम्ही किती दिवसांनी भेटलो तरी आमचा संवाद तसाच राहतो. आमचे गोड तरुण तडफदार स्वरूप सामंत जेन्युइन आहे, प्रचंड कष्ट करणार आहे. बरं, त्याला बघून वाटतं की त्याचं वय हे असेल ते असेल, पण स्वरूप प्रचंड यंग आहे, खूप जास्त यंग आहे. अत्यंत यंग, तरुण, तडफदार आहे. तो नवपिता आहे. आणि नवपिता म्हणजे त्याला आत्ताच मुलगी झालेली आहे. पिता नाहीये पण तो पिता आहे. आणि समजून उमजून काम करणारा मुलगा आहे आणि वयापेक्षा जास्त छान समजूतदार आहे. त्याची पॉस्को कन्यारत्न प्राप्त झालेला आहे त्याला नुकतंच. आणि अर्थात एक लक्ष्मी आली आहे चालून. आणि स्वरूपचं एक कौतुक म्हणजे कायमचं असे की आम्ही आता 2-3 फिल्म्स करतोय सोबत. याला प्रोड्युसर सगळ्या लक्ष्मीसारख्या लागतात, कारण की त्या सगळ्या स्त्रिया असतात. स्त्री वर्गाचा विशेष लाडका,
स्त्री वर्गाला काय म्हणतात, स्त्री वर्गाच्या त्यांच्या आनंदाचं भान राखून त्यांच्याशी डील करणारा असं आमचा गोड, खरंच पण जोक्सचं पाठ, पण स्वरूपनी खूप सिरियसली पटकन आमचा चित्रपट पूर्ण केलेला आहे आणि खूप छान त्यांनी त्याचं काम केलेलं आहे आणि त्याचं कामावर अत्यंत प्रेम आहे खूप जास्त आहे. आणि त्याच्या. आजही तो तापात इथे आलेला आहे इंजेक्शन वगैरे घेऊन. आणि मी एका गोष्टीचा उल्लेख करायला मला आवडेल की ज्यावेळेस मला सिनेमाचा हा रोल विचारला होता, मी नाही म्हटलं होतं. कारण की म्हटलं अरे म्हणून डेझर्ट सारखं येतोय ना मी, तर मग कॅमिओ आणि त्याच्यात नको. पण नंतर मला जो इपीने फोन केला होता, नंतर त्यांनी सांगितलं की याची फिल्म आहे आणि ह्याने फोन केला. म्हटलं ठीक आहे चल, तू करतोय ना. काही कॅमिओ हे सुंदर असतात. थँक्यू थँक्यू सो काय मच. कहना चाहेंगे मूवी का? तुम्ही चित्रपट डायरेक्टर आहे, कसला काय कमाल बोलतात हे, मी असा रोल कर. नाही, मस्त आहे सिनेमा. या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आर्टिस्टनी, म्हणून मी हा सिनेमा कंप्लीट करू शकलो. मी स्टारकास्ट बरोबर पहिलाच सिनेमा केला आहे, पण असं वाटलं नाही की सगळ्यांनी मला तेवढाच सपोर्ट केला आणि आपल्यातलं समजून त्यांनी मला सपोर्ट करून, म्हणून हा सिनेमा मी लवकर हा म्हणाला की पुढचे 4-5 सिनेमे आपण करतो एकत्र. हा पुढचे 4-5 सिनेमे हे दोघं तर 100% असणार आणि आम्ही एकत्र करतोय. प्राजक्त माझी हिरोईन असणार आहे. आपके साथ कितना वो मतलब शेड्यूल बहुत टाइट था, 15 डेज में आपको 17 डेज 17 days 17 में हाँ. लेकिन कितना आपको प्रॉब्लम आया इसमें, बहुत शॉर्ट टाइम में इतना नहीं, प्रॉब्लम कुछ नहीं आया क्योंकि सब पेपर पे था. सब पेपर पे था. हां, मराठीत ना. ओके. प्रॉब्लेम काय नाही आला. पेपर वर्क आधी होतं आमचं फिक्स. ॲक्च्युली निर्मात्यांनी 18 दिवसाचं शेड्युलिंग केलं होतं. सांगताना 18 दिवस सांगितले होते, ते 1 दिवस अजून कमी झाला. पेपर वर्क कुठल्याही सिनेमाचं जर पेपर वर्क असेल तर तो जे आहे टायमिंगचं टार्गेट आहे त्या टायमिंगमध्ये कंप्लीट होतो. पेपर वर्क नसेल तर मग ते खूप दिवस लागतात, 30-35 दिवस पण सिनेमा कंप्लीट होत नाही. म्हणजे मी आता सांगतो आमच्या पिढीला किंवा आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला गजेंद्र आहिरे सरांनंतर स्वरूपच मिळालं आहे. जलद विद्युत वेगाने काम करणारा दिग्दर्शक. थँक्यू. तो कितना एंजॉय किया शूट करते में, और स्टार कास्ट ने आपको परेशान कितना किया? एन्जॉय खूप केला, मस्त, खूप मजा आली, धमाल आली. आणि स्टारकास्टनी मला काहीच असं तुम्ही जसं म्हणताय की तंग केलं, काय बोलले त्रास तुम्ही? दिला. त्रास दिला. स्टारकास्टचा काहीच त्रास नाही झाला, उगाच माझ्याकडूनच त्यांना त्रास झाला. हे पुन्हा एकदा ऐका, हे जरा क्लोज करून. माझ्याकडूनच त्यांना त्रास झाला कारण की सिनेमा कमी नाही, नाही. दिवसात संपवायचा होता, त्यामुळे थोडे शिफ्ट्स वाढल्या. थोडं त्यांनी माझ्यासाठी ते पण ॲडजस्ट केलं. म्हणजे कधी कधी आपल्या सिनेमा सृष्टीमध्ये 12 तासाची शिफ्ट असते, कधी कधी 14 तासाची पण झाली, कधी कधी 13 तासाची पण झाली. पण कुठलंच आर्टिस्ट असं बोललं नाही की 2 तास वाढले वगैरे. त्यांनी सपोर्ट खूप चांगल्या पद्धतीने केला, म्हणून ते 17 दिवसात कंप्लीट झालं. तमन्नाचं मला एक कौतुक करायचं आहे. ती असेल, तिची आई असेल, ॲज अ निर्माता, की माझ्या डे 1लाच सगळ्या दिवसांचं पेमेंट क्लिअर केलं होतं. हे कधी घडत नाही. पेमेंट वेळेत क्लिअर केलेलं आहे, मागावं लागलेलं नाही किंवा तिच्या मागे तगादा लावायला लागला नाही तिने. ही सगळ्यात मोठी विशेष गोष्ट अशी आहे, निर्मात्याचा पाठिंबा भक्कम असला तर सिनेमा 4 महिन्यात थिएटरमध्ये येतो. हे आपण या सिनेमामधनं प्रूव्ह केलं आहे. सिनेमाला भरपूर सिनेमे असे वर्ष झाले, 2 वर्ष झाले थिएटरमध्येच पोहोचत नाही. हा आपला पहिला असा सिनेमा आहे जो शूट होऊन सगळं पोस्ट प्रोडक्शन होऊन 4 महिन्यात आम्ही थिएटरमध्ये येतोय. ह्याच्या आधी पण झाले. माझाच गेल्या वर्षी झालाय. आता राजकारण केलं मी. हे कट करून टाका. आता थांबायचं नाही. नाही, मग असं काही नाहीये, कट करून झालेलं टाका. आहे. मी म्हटलं निर्मात्याचा मी पाठिंबा म्हणूनच लागतो. म्हटलं की स्वरूप वाटतो मोठा, पण त्याच्या एज प्रमाणे बघायला तर कसं नाही, केलात नाही. तुम्ही ठीक आहे, चलो. सिनेमा, मॅडम? आता ह्या हे दोघांना भारी आहे. प्रश्न विचारा. नाही आता ती गाणी करायला मिळालं मला. तर दॅट वॉज अन एक्सपिरियन्स विथ माय कंपनी ट्रिनिटी ब्रदर्स, ज्याच्यामध्ये करण आणि आदित्य माझे पार्टनर्स आहेत. आणि ॲट द सेम टाईम बॅकग्राऊंड स्कोरसुद्धा मी केला आहे ह्याच्याबरोबर. आणि दिस इज डन बाय अबिरा. दिस इज आवर कंपनी. दिस इज गणेश सुर्वे. ही विल स्पीक ऑफ इट. डेफिनेटली या फिल्ममध्ये एक गोष्ट आम्हाला करायला भरपूर आवडली की ती जिथे हसायचं आहे, आम्ही हसवतो आहे, कॅरेक्टर्स हसणारे आहेत. ॲट द सेम पॉईंट तुम्ही पाहाल की तिकडे एक इमोशनल अँगल पण आहे. तुम्ही हसता हसता तुमच्या डोळ्यात चटकन पाणी येईल. कुठे असं वाटेल की अरे की हा एक मुमेंट आहे आपण पण असं जगलो आहे, आपल्याबरोबर पण असं झालं आहे. सो एक पूर्ण ही जर्नीज आहे. फिल्म तुम्ही पाहाल ना तर तुम्हाला नक्कीच समजेल की काय आहे, काय झालं आहे, काय
व्हायला पाहिजे होतं आपल्याबरोबर पण असं झालं आहे का, अरे हो आपण पण असं गेलो आहे. पूर्ण एक मजेशीर कॉमेडी, तेवढीच एक इमोशनल मूवी आहे आणि सोशल मेसेज याच्यात एवढा छान दिलेला आहे. तुम्ही खरंच जर थिएटरमध्ये पाहाल ना, तुम्हाला एवढी आवडेल मूवी की प्रत्येकाचं काम चांगलं आहे याच्यात आणि प्रत्येकाने खूप मेहनत घेतली आहे. तर प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी मराठी सिनेमाला भरभरून प्रेम द्या, तसंच थिएटरमध्ये पहा. थँक्यू.